आता कदाचित आठवणारही नाही तुम्हाला, पण आठवून बघा. एक काळ असा होता की ₹20 चहा प्यायल्यानंतर खिशात सुटे पैसे आहेत का हे आधी बघायला लागायचं. पण आज चहा ₹20 असो किंवा ₹50 भाजी असो किंवा ₹20,000 मोबाईल फोन असो, लाखो रुपयांचे व्यवहार आपण फक्त मोबाईलच्या क्लिकवर क्यूआर कोड स्कॅन करून करत असतो. हे फक्त पेमेंटचं तंत्रज्ञान नाहीये. गेल्या 10 वर्षात UPIनं भारतीयांची पैशाकडे बघण्याची आणि पैसे वापरण्याची पद्धतच बदलून टाकली आहे. आणि आज या विषयावर आपण बोलतोय पुन्हा एकदा, कारण नुकतीच UPIला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि त्याचं औचित्य साधून UPI एवढं यशस्वी झालं तरी कसं? भारतानं जगाला डिजिटल पेमेंटचं हे मॉडेल दिलं खरं, पण त्यामागच्या यशाचं गमक काय आहे? आणि पुढची 10 वर्ष UPIसाठी आव्हानात्मक आहेत असंच म्हटलं जातंय. ती नेमकी कशासाठी? या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आधी UPI म्हणजे काय हे समजून घेऊया. तर UPI म्हणजे काय? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. NPCIनं RBIच्या नियामक देखरेखीखाली विकसित केलेली ही एक व्यवस्था आहे, जी 2016 मध्ये भारतात सुरू झाली. सुरुवातीला अवघ्या 21 बँका आणि मोजकेच व्यवहार या अंतर्गत होत होते. पण आजचा आकडा बघितलात तर विश्वासही बसणार नाही. आर्थिक वर्ष 2017 मध्ये UPIवर सुमारे 2 कोटी व्यवहार झाले होते आणि तोच आकडा 10 वर्षांनी तब्बल 24,000 कोटींच्या वर पोहोचलाय. म्हणजे व्यवहारांच्या संख्येमध्ये जवळपास 12,000 पटींची वाढ झाली आहे. आणि त्यांचं मूल्य 16 मध्ये जे 7,000 कोटी होतं ते आर्थिक वर्ष 26 मध्ये 314 लाख कोटी रुपयांवर पोहोचलंय. आज UPI भारताच्या रोजच्या डिजिटल व्यवहारांचा कणा बनलाय. जून 2026 मध्ये रिटेल पेमेंट ट्रान्झॅक्शन्सच्या संख्येत जवळपास 84% व्यवहार हे UPIवर झालेत. म्हणजेच UPI आता एखादं पेमेंट ॲप राहिलेलं नाहीये. UPI ही सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा किंवा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर बनली आहे. आता UPIच्या यशाचं गमक काय? मला जर विचारलं याचं 3 शब्दात उत्तर देता येईल. ओपन, इंटरऑपरेबल आणि लो कॉस्ट. UPIनं ग्राहकाला एका विशिष्ट बँकेच्या किंवा एका विशिष्ट वॉलेटच्या चौकटीत अडकवलेलं नाहीये. तुमचं बँक अकाउंट एका बँकेत असू शकतं, UPI ॲप दुसऱ्या कंपनीचं असू शकतं आणि पैसे घेणारा व्यापारी पूर्णपणे वेगळ्या बँकेत त्याचं खातं असू शकतं, तरीही व्यवहार पूर्ण होतो. ही इंटरऑपरेबिलिटी म्हणजे UPIच्या यशाची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे QR कोड. भारतातल्या छोट्या किराणा मालाच्या दुकानदारापासून ते मोठ्या मॉलपर्यंत एक QR कोड फक्त पुरेसा आहे. आणि तिसरी गोष्ट फ्रिक्शन कमी करणं. म्हणजे काय? तर पूर्वी डिजिटल पेमेंट्स करायची झाली तर क्रेडिट कार्ड लागायचं, मग POS मशीन त्यासाठी लागायचं, मग एक OTP यायचा, बँक डिटेल्स द्यावे लागायचे. UPIनं हे सगळं काही सेकंदात आणलंय. त्यामुळे डिजिटल पेमेंट फक्त शहरातल्या सुशिक्षित ग्राहकांचं साधन राहिलेलं नाहीये, ते छोट्या व्यापाऱ्यांपासून अगदी ग्रामीण भारतापर्यंत पोहोचलंय. ही भारताची खरी डिजिटल क्रांती आहे का? इथे UPIची कथा फक्त पेमेंटची कथा राहत नाही, ती अख्ख्या भारताची होते. कशी ते बघा. UPIच्या मागे आहे जॅम प्रणाली, म्हणजे जनधन, आधार आणि मोबाईल. स्वस्त डेटा, स्मार्टफोनचा वापर, बँकिंगचा विस्तार आणि डिजिटल इंडियासारख्या उपक्रमांनी एक संपूर्ण इकोसिस्टीम भारतात तयार झाली आणि त्यातून UPI हे यशस्वी झालं. भारतानं आधी डिजिटल पायाभूत सुविधांचं जाळं उभं केलं आणि UPIनं त्यावर वेगानं अर्थव्यवहार सुरू केले. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आर्थिक समावेशन. ज्यांच्याकडे मोठं दुकान नाही, कार्डसाठी मशीन नाही, मोठी कंपनी नाही, तो सुद्धा फक्त QR कोड लावून डिजिटल अर्थव्यवस्थेचा भाग बनू शकतो. भाजीवाला असेल, छोटा ठेलेवाला असेल, हे सगळे UPI वापरायला लागलेत आणि हे UPIच्या यशाचं खरं गमक आहे. भारताच्या डिजिटल क्रांतीची हीच ताकद आहे. आता भारतानं ही जगाला दिलेली देणगी आहे का? हा एक महत्त्वाचा पैलू आहे UPIचा खरं सांगायचं तर. UPIची चर्चा आता फक्त भारतात होत नाही. UAE, सिंगापूर, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मॉरिशस, फ्रान्स, ग्रीस अशा अनेक देशांमध्ये त्याचा वापर किंवा UPI संबंधित सुविधा उपलब्ध झाल्यात. आणि जागतिक रिअल टाइम पेमेंट्समध्ये भारताचा वाटा जवळपास निम्म्याच्या आसपास आहे. म्हणूनच UPIला भारताची डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरची जगाला दिलेली महत्त्वाची देणगी असं म्हटलं जातं. पण इथे एक आणखी गोष्ट आहे जी लक्षात घ्यायला पाहिजे. ही केवळ टेक्नॉलॉजीची देणगी नाहीये, ही भारताने मांडलेली एक संकल्पना आहे. म्हणजे डिजिटल सुविधा मोठ्या कंपन्यांच्या मक्तेदारीत न ठेवता ती सार्वजनिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून उभी करता येईल, ही ती संकल्पना आहे. आणि म्हणूनच UPIची खरी एक्सपोर्ट व्हॅल्यू फक्त ॲप नाहीये, तर भारतीय म्हणजे इंडिया स्टॅकचा विचार आहे.
आता थोडं कठीण प्रश्नांकडे सुद्धा वळूया. UPI जितकं मोठं होत आहे तितकी काही आव्हानंही समोर येत आहेत जी मोठी होत आहेत. पहिलं आहे सायबर फ्रॉड. UPI वापरणं सोपं आहे, पण फसवणुकीचे नवे मार्गही निर्माण होत आहेत. त्यामुळे पुढच्या दशकात सहजतेसोबतच सुरक्षिततेला तितकंच महत्त्व द्यावं लागेल. दुसरं म्हणजे व्यवसायाचं गणित. ग्राहकासाठी UPI जवळपास मोफत आहे, पण या संपूर्ण यंत्रणेचा जो खर्च आहे तो कोण उचलणार? बँका, फिनटेक कंपन्या आणि पेमेंट प्रोव्हायडर्स या सगळ्यांसाठी एक शाश्वत बिझनेस मॉडेल हा पुढचा मोठा प्रश्न आहे. आणि तिसरं म्हणजे स्पर्धा. UPI हे खुलं व्यासपीठ आहे, पण व्यवहारांचं मोठं प्रमाण काही मोजक्या ॲप्सकडे केंद्रित झालंय. त्यामुळे स्पर्धात्मकता, बाजारात टिकून राहणं आणि जोखीम यावर नियामकांना आता लक्ष द्यावं लागेल. चौथं म्हणजे डिजिटल विषमता. UPIचा प्रसार जरी प्रचंड प्रमाणात झाला असला तरी प्रत्येक भारतीयाकडे समान दर्जाचा स्मार्टफोन, इंटरनेट किंवा टेक साक्षरता आहेच असं नाही. म्हणून डिजिटल क्रांतीचा पुढचा टप्पा फक्त कॅशलेस इंडिया नाही, तर इन्क्लुझिव्ह डिजिटल इंडिया म्हणजेच सर्वसमावेशक डिजिटल भारत हा असायला हवाय. आता UPIचं पुढचं पर्व फक्त पैसे पाठवण्यापुरतं राहणार नाही, तर UPI क्रेडिट, डिजिटल लेंडिंग, क्रॉस बॉर्डर पेमेंट्स, ऑफलाईन पेमेंट्स, व्हॉइस बेस्ड पेमेंट्स, स्मॉल तिकीट ट्रान्झॅक्शन्स आणि भारताच्या डिजिटल आयडेंटिटी इकोसिस्टीमशी अधिक खोलवर तो जोडला जाऊ शकतो. आज UPIचा सरासरी व्यवहाराचा आकार कमी होत चाललाय, म्हणजे मोठ्या व्यवहारांपेक्षा रोजच्या छोट्या खर्चासाठी UPI जास्त वापरलं जात आहे. जुलै 2026 मध्ये सरासरी व्यवहार सुमारे 1300च्या आसपास होते आणि याचा अर्थ एकच, UPI आता पेमेंटची सुविधा राहिलेली नाहीये, ती भारतीयांच्या दैनंदिन आर्थिक जीवनाचा भाग बनली आहे. 10 वर्षांपूर्वी UPI समोर प्रश्न होता, भारतीय लोक डिजिटल पेमेंट स्वीकारतील का? आणि आज तो प्रश्न पूर्णपणे बदललाय. आत्ताचा प्रश्न आहे, भारत या डिजिटल पायाभूत सुविधेला पुढच्या 10 वर्षात किती सुरक्षित, सर्वसमावेशक आणि जागतिक बनवू शकतो? UPIचं यश हे केवळ 13,000 पट वाढलेल्या व्यवहारांचं यश नाहीये. ते सरकार, RBI, NPCI, बँका, फिनटेक कंपन्या, व्यापारी आणि सर्वसामान्य भारतीय ग्राहक या संपूर्ण इकोसिस्टीमच्या एकत्रित प्रयोगाचं यश आहे. आणि म्हणूनच UPIची 10 वर्ष हा फक्त एका पेमेंट सिस्टीमचा वर्धापन दिन नाहीये, ही भारतानं जगाला दाखवलेल्या एका वेगळ्या डिजिटल विकास मॉडेलची 10 वर्ष आहेत. पुढच्या 10 वर्षात भारताचं डिजिटल सामर्थ्य जगात किती दूर जातं हे पाहणं त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण UPIनं भारताला एक गोष्ट नक्की शिकवली आहे, मोठी डिजिटल क्रांती नेहमी मोठ्या शहरातूनच सुरू होते असं नाही, कधी कधी ती एका छोट्याशा QR कोडपासून सुद्धा सुरू होते. असं म्हणत म्हणत 10 वर्ष UPIची आता गेली आहेत आणि पुढची 10 वर्ष कशी आव्हानात्मक असणार आहेत हे या व्हिडिओमधनं सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, यातली माहिती तुम्हाला शेअरेबल वाटत असेल, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. आणि त्याचबरोबर हिंदुस्तान पोस्टचं YouTube चॅनल आणि Facebook पेजला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.